आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. आता मी प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा किसानवाणी कार्यक्रम. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी प्रकाश नावकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. बंधूंनो, करायची आपला कार्यक्रम सर नक्कीच करूया. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता ऐकूया पपई पिकात क्रॉप कव्हरचा वापर याविषयी अनिल भिकाजी इंगळे, राहणार चितलवाडी, तालुका तेलारा यांची किशोर कुकडेंनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, आज आपल्यासोबत मुक्काम पोस्ट चितलवाडी, तालुका तेलारा, जिल्हा अकोला येथील प्रगतिशील शेतकरी अनिल भिकाजी इंगळे हे आहेत. आणि यांचे जे आधुनिक पद्धतीनं त्यांचं पूर्ण पपई, खरबूज, टरबूज जे पिकवतात, तर त्या ठिकाणी आधुनिक पद्धतीने क्रॉप कव्हरचा वापर याविषयी आपण त्यांच्याकडून विशेष माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार अनिल भाऊ. नमस्कार. अनिल भाऊ, मला सांगा, तुम्ही किती वर्षापासून शेती करता? मी जवळपास आता 17 वर्ष झाली शेती करत आहो. बरं, आता या 17 वर्षापासून तुमचा जो सातपुड्याच्या पायथ्याशी तुमचा जो भाग आहे, म्हणजे सातपुडा संपला की तुमचे गाव सुरू होतात, चित्तलवाडी, खंडाळा, तो जो बेल्ट आहे, तर तो बेल्ट असं म्हणायला हरकत नाही की तो अकोल्याचा आपला कॅलिफोर्निया आहे. कारण त्या भागात जेवढी पिकांची विविधता आहे तेवढी कोणत्याच भागात आपल्याला दिसत नाही. फळबाग आहे, जसं तुमच्या इकडे संत्रा आहे, केळी आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे म्हणजे मुसळी घेणारे शेतकरी पण तुमच्या आजूबाजूला आहेत. म्हणजे प्रत्येक पीक तुमच्या इकडे खूप चांगल्या पद्धतीने घेतल्या जाते. आता मला सांगा की तुमच्या जवळ जे क्षेत्र आहे ते क्षेत्र किती आहे, किती एकर आहे? माझं एकूण क्षेत्रफळ जवळपास 45 एकर घरची शेती आहे. हां. आणि आम्ही लागवडचं पण 45-50 एकर लागवडनं पण शेती घेत असतो. आता हे 45 आणि 45 जवळजवळ 90 एकराचं नियोजन. मग तुमच्यासोबत तुमच्या कुटुंबातलं जॉईंट फॅमिली आहे आमची. हां. आणि सर्व म्हणजे मार्केटिंगचं, क्रॉप कोणचे घ्यायचे, हे सर्व नियोजन माझ्या इकडे असते. हां, आम्ही 4 भाऊ आणि 4 म्हणजे जॉईंट फॅमिली आहे. माझे भाऊ पण या क्षेत्रात. चौघही भाऊ तुम्ही शेतीच करता? हो, शेतीच करता. म्हणजे प्रत्येकाने एक एक भाग सांभाळायचा. कोण लेबरच्या इकडलं सांभाळायचं, कोण मार्केटिंगचं पाहायचं, कोण दुकानदाराचं पाहायचं, कोणी म्हणजे जेवढेही कामं आहेत सर्व वाटून घेतलेले, प्रत्येकाच्याकडे डिवाइड केलेले आहेत. आता तुमच्याकडे जो भाग आहे महत्त्वाचा, की नवीन गोष्टी कोणत्या येतील आणि आलेल्या पिकाची मार्केटिंग, ते आपण म्हणजे जे काही आपल्याला नवीन पाहायचं असलं, मग बाहेर जाणं असलं, बाहेरून कुठून काही नवीन माहिती भेटते काय, ते माहिती घ्यायची, ते ॲक्सेप्ट करायची. जसं आता आम्ही म्हणजे गेल्या 2007 पासून पपई लावत आहोत. आधी पपई जे लावत होतो तायवान 786
बरोबर. हां, पण काय झालं तिथून 7मधून जवळपास 2011पर्यंत आम्ही पपई लावत गेलो. पण कालांतरानं बियाण्यामध्ये फॉल्ट म्हणा काय अजून कोणत्या एनकेन प्रकारे त्या पपईमध्ये व्हायरसचं प्रमाण खूप वाढत होतं. बरोबर. सतत तेच व्हेरायटी. हां, तेच व्हेरायटी. आणि त्याच्यात काय झालं की व्यापाऱ्याची डिमांड जी होती हे तायवानलाच आहे, आजही तायवानला आहे. पण त्याच्यात म्हणजे जे फळाची क्वालिटी पाहिजे होती ते आपल्याला तशी चांगली येत नव्हती आणि आपला जो खर्च होत होता त्या मानानं आपल्याला त्याचं उत्पन्न पण भेटत नव्हतं. म्हणून आम्ही थोडंसं पपईला रेस्ट दिला. नंतर आम्ही खरबूज आणि टरबूज या पिकाकडे ओढलो होतो. बरोबर. हां, मग आता हे खरबूज आणि टरबूज किती वर्षापासून तुम्ही सुरू केलेलं आहे? टरबूज खरबूज जवळपास 2016 पासून करत आहोत. माझं म्हणजे मी टरबूज जेव्हा म्हणजे पपईला ब्रेक दिला आणि तिथून टरबूज चालू केलं. टरबूज हे माझं 12ही महिने टरबूज असं 50-50 एकर आम्ही टरबूज लावत होतो. मग ते म्हणजे जानेवारीपासून चालू केलं तर आपलं नोव्हेंबरपर्यंत आम्ही ते टरबूज लावत होतो. आणि टरबूजमध्ये आम्ही असे हायेस्ट प्रयोग केलेले आहेत आणि हायेस्ट उत्पन्न पण घेतलं. आणि आम्ही जे टरबूज आणि खरबूज हे एक्सपोर्ट पण केलेलं आहे. अरे वा. 2016मध्ये आम्ही जवळपास 550 टन टरबूज आणि 195 टन खरबूज हे म्हणजे सौदी अरब, दुबई हां अशा 2-4 ठिकाणी आम्ही आपले डॉक्टर थेपडे यांच्या माध्यमातून एक्सपोर्ट पण केलेलं आहे. आणि अनंताभाऊ मला सांगा की आता खरबूज झालं, टरबूज झालं, पपई झालं. पपईमध्ये व्हायरसचा खूप मोठा प्रॉब्लेम असते तुम्ही सांगितलं. तर आता तुम्ही महत्त्वाचा विषय जो आहे की तुमच्या कसं लक्षात आलं की क्रॉप कव्हरमुळे आपल्याला याच्यात फायदा होऊ शकतो, तर तुम्ही कशी सुरुवात केली त्याची? आता याच्यात आम्ही समजा पपईला पहिले पपईच्याबद्दल बोलतो. पपईमध्ये आम्ही जेव्हा थोडं म्हणजे 2-3 वर्षाच्या आधी आम्ही साध्या म्हणजे बेडवर पद्धतवर लावत होतो. त्याच्यात आम्हाला सनबर्निंग म्हणजे उन्हाचा खूप फटका बसत होता. त्याच्यानंतर जंगली जनावरं, ससे याचा खूप प्रॉब्लेम होता. मग असंच एक वेळा आम्ही MP मध्ये पपईची बाग पाहायला गेलो. तिथं आम्हाला क्रॉप कव्हरच्या बद्दल माहिती भेटली. म्हणजे जवळपास या गोष्टीला झाले आम्हाला तरी 15 वर्षाच्या आधीचा विषय हा. तिथून आम्ही हे क्रॉप कव्हरचा विषय आणला. मग क्रॉप कव्हर बोलावल्या तर ते म्हणजे क्रॉप कव्हर लावताना पपईचं एक झाड लावल्यानंतर त्याला 3 काड्या लागतात क्रॉप कव्हर लावायला. मग त्या काड्या अवेलेबल नव्हत्या. मग आम्ही हे तुराट्या त्याच्या क्रॉप कव्हर त्या काड्या घेऊन ते क्रॉप कव्हर लावत होतो. पण काय होते थोडीशी उन्हाळा असते, उन्हाळ्यात हवा जरी सुटली तर ते क्रॉप कव्हर घसरत होती. मग असंच मित्र सांगत गेले, एकमेकाचा परिचय वाढत गेला. तर आम्हाला या क्रॉप कव्हरबद्दल म्हणजे जे MP मध्ये आपल्या बांबूच्या काड्या भेटतात, स्ट्रिक म्हणतो आपण त्याला, जसं प्लॅस्टिकची स्ट्रिक चोपडी येते आणि ते कॉस्टली पडते. मग आम्ही ह्या बांबूच्या काड्या घेतल्या, त्या आपण किलोनच घेतल्या, त्या आणल्या आणि त्याला क्रॉप कव्हर लावली. त्याचे बेनिफिट खूप भेटले. म्हणजे ते हवा जर सुटली तर ते घसरत नव्हती, कारण त्याला थोडं असं रफनेसपणा होता त्या याच्यात. आता पपईला जी क्रॉप कव्हर लावल्या जाते ती वरून नाही टाकायची, अशी साईडला 3 काड्या लावून. पपईचं प्लांटेशन केल्यानंतर पहिली काडी टोचायची. आम्ही तुम्हाला व्हिडिओ पण दाखवतो. पहिली काडी टोचायची आणि नंतर ते बाई क्रॉप कव्हर लावते 1.5 बाय 1.5ची, म्हणजे 15 इंच रुंद आणि 15 इंच उंच अशी ते क्रॉप कव्हर असते. एक काडी टोचल्यानंतर क्रॉप कव्हर घालायची आणि ते बाई बरोबर ते 3 काड्या लावून ते कव्हर करून घ्यायचे. म्हणजे जसं आपण कुंपण घालतो त्या पद्धतीनं. बरं, पपईमध्ये काय फायदा होते? आता तुम्ही काय करू राहिले की बा क्रॉप कव्हर जे लावून राहिले ते साईडनं लावून राहिले आणि उन्हाचा फटका तर हा वरून बसणार ना. छोटं झाड असते पपईचं, कसं एकदम छोटं झाड असते त्यावेळेस. पपई सुरुवातचं जे समजा आपले 30-35 दिवस आहे, याला म्हणजे मुलापेक्षा जास्त काळजीनं जपा लागते. तर ते जे आपण क्रॉप कव्हर करतो, जे उष्ण वारे वाहतात त्याच्यापासून संरक्षण आहे एक. दुसरी गोष्ट, जे ससे राहतात हे सशापासून त्याला संरक्षण भेटते, तर ससे कट करून टाकतात. बरोबर. तिसरी गोष्ट, जे सकिंग होते म्हणजे मावा म्हणा, तुडतुळे म्हणा, हे ते 1 फूट उंच असल्याच्यानं त्याच्यावर करत नाही. सर्वात जो बेनिफिट होते तो आपला हे जे म्हणजे वारा वाहतो ना उष्ण, त्याच्यानं जे पानाची गळ होते, पानं सोकतात, त्या दांडीला सनबर्निंगचा प्रॉब्लेम होतो, ते होत नाही. त्याचे ते विशेष फायदे आहेत. बरं, आता हे तुम्ही क्रॉप कव्हर जे लावता तर साधारणतः ज्यावेळेस तुम्ही पपईचं रोप लावता तर त्या रोपाची हाईट किती असते? मग ते 6 इंच. आणि तुमचं जे क्रॉप कव्हर आहे हे 1.5 फुटाची असते. 1.5 फुटाची असते. म्हणजे तुम्हाला साधारण ते 1 ते 1.5 महिना ज्यावेळेस ते क्रॉप कव्हरच्या बाहेर निघते त्यावेळेस ते पूर्ण हेल्दी झालेले असते. आणि त्यावेळेस क्लायमेट पण बदलून जाते. आणि त्या क्लायमेटची ते म्हणजे मॅच होऊन जाते. त्याच्यानं मग आपला 1-1.5 महिन्यानंतर आपण ते क्रॉप कव्हर काढून घ्यायची आणि म्हणजे डबल यूज केले जाते. आज जवळपास आम्ही
4-4, 5-5 वर्ष झाले एकच क्रॉप कव्हर यूज करून राहिलो. अरे म्हणजे वा. तिथं आपला फायदा होते, म्हणजे आपला खर्च एक प्रकारे झिरोच होऊन जाते. झिरोच होऊन जाते, म्हणजे ते वेस्ट होत नाही. वेस्ट होत नाही. आणि त्याच्यात जो 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 टेबल प्लॉट तयार होतो, हा. म्हणजे याच्यात Quality झाडाची येते. मर, हा. म्हणजे आपण म्हणतो ना की मर होते, ते मर होणार नाही, तुमचे खाडेच नाहीत राहत. खाडे राहत नाही, आणि टेबल प्लॉट होते आणि हेल्दी प्लॉट तयार होते. आता टरबूज सारखं उभे जे पीक आहेत त्याच्यात तुमच्या पपई सारखं जे पीक आहे, तर तसे आणखी दुसऱ्याही पिकात हे तुम्ही क्रॉप कव्हर वापरण्याचा अनुभव घेतलेला आहे. खरबूजमध्ये आता खरबूजमध्ये लांब येतं, म्हणजे खरबूजचं कसं, आता आम्ही गेल्या 3-4 वर्ष आता थोडंसं टरबूजच्या इकडे कल शेतकऱ्यांचा भरपूर वाढला, जास्त झाला. आणि सार्वत्रिक पाऊस असल्याच्यानं पूर्ण भारतामध्ये पपईची लागवड हे वन टाइम मध्ये होऊन राहिली. बरोबर. म्हणजे आता नोव्हेंबर पासून ज्या लागवडी झालेल्या आहेत, आज टरबूजची कंडिशन खूप खराब आहे. हो, बरोबर. रेटच्या बद्दल, खूप कारण जास्त शेतकऱ्याला ते परवडणार नाही आहे, कारण खर्च खूप वाढलेला आहे. बरोबर. पेस्टिसाइड वाढलं, खतं वाढले, बरोबर. सर्वच, मजुरी वाढली, हो. मल्चिंगचे रेट वाढले, म्हणजे एनकेन प्रकारे सर्वच वाढलं, पण याचे रेट वाढले नाहीत. याच्याच्यानं इथं लॉस होते. म्हणून मग आम्ही काय केलं की आपण थोडं चेंज करू. मग आम्ही खरबूजच्या इकडे ओढलो. खरबूज थोडं सेन्सिटिव्ह आहे, टरबूजपेक्षा खरबूज हे खूप सेन्सिटिव्ह आहे. पण याच्यातही आम्ही एक पर्याय काढला. आम्ही पहिल्या वर्षी, म्हणजे गेल्या 4 वर्षापासून मी खरबूज लावत आहे. खरबूजमध्ये पहिले 3 एकर लावून पाहिलं. 3 एकरमध्ये म्हणजे अर्ध्या प्लॉटवर आम्ही क्रॉप कव्हरचा वापर केला, आणि अर्ध्या प्लॉट हा ओपन होता. तर याच्यामधली क्वालिटी आणि ओपन मधली क्वालिटी याच्यात म्हणजे जमीन आसमानचा फरक होता. आणि उत्पन्नातही जे होतं ना, म्हणजे इथं 3 एकर क्षेत्र होतं. 3 एकर क्षेत्रात 1.5 एकर क्षेत्रामध्ये आम्हाला 18 टन ॲव्हरेज आला, आणि बिना क्रॉप कव्हरच्या 7 टनच ॲव्हरेज आला. आणि यातली क्वालिटी एक्सपोर्ट क्वालिटीचं खरबूज तयार झालं. हा. आणि सर्वात बेनिफिट याचं होते की आपण जेव्हा खरबूज प्लांटेशन करतो, खरबूज प्लांटेशन करा किंवा रोपं घ्या, काही 2 पैकी एक कोणचंही, ज्यावेळेस चौथं पान येते त्यावेळेस फक्त एक साधा इमॅमॅक्टिनचा स्प्रे केला, त्याच्यानंतर त्याला झाकून घ्यायचं. आपलं बेड असते 3 फुटाचा, हे क्रॉप कव्हर ते 5.25 फूट. ते साध्या पद्धतीनं, त्याला काही स्ट्रिक लागत नाही, काही नाही, साध्या पद्धतीनं आपण झाकून घ्यायचं. हा, ओढून घ्यायचं, थोडी थोडी माती टाकून घ्यायची बाहेरच्या हातून, मजुराच्या हातून. तिथून तर जवळपास आपल्याला 21 दिवस पूर्ण प्रोटेक्शन. म्हणजे त्याच्यात आलं आपलं तुमचं सकिंग, दुसरं आलं दव म्हणा, धुवारी म्हणा, तिसरं जे आपल्या केमिकल लागते हे इथं म्हणजे झिरो होऊन जाते. 21 दिवस म्हणजे सेंद्रिय पद्धतीनं तयार केलेलं क्रॉप. आणि त्यातलं जे 21 म्हणजे जवळपास लागवडीपासून आपण 10व्या-12व्या दिवशी आपण टाकतो, म्हणजे चौथ्या पाण्यावर आल्यानंतर तिथून 20 दिवस हे म्हणजे 1 महिन्यात ते क्रॉप म्हणजे सेटिंगवर येऊन जाते. सेटिंगवर आलेलं आहे आणि शॉर्ट टर्नवाला आहे, म्हणजे 60-65 दिवसात पीक येते. मग आपलं अर्ध पीक तर बिना केमिकलचं आलं, म्हणजे हे एक सेंद्रिय पद्धतीनं तयार झालेलं आहे आणि हेल्दी झालेलं क्रॉप आहे. बरोबर. याचे तो फायदा होते. याच्यात आणि त्याच्या ग्रोथ मध्ये फरक पडते का मग? बापरे, खूप. म्हणजे याची ग्रोथ आणि याच्यामधली ग्रोथ, क्रॉप कव्हरच्या बाहेरची ग्रोथ, 20 दिवसात 4 पानाचं जे हे असते, रोप असते, ते 20 दिवसानंतर पूर्ण 3 फुटाचा बेड येऊन पडते. इतकी फास्ट त्याच्यात ग्रोथ होते, कारण त्याला प्रोटेक्शनच खूप भेटते त्या क्रॉप. म्हणजे त्याचा टक्केवारी जर काढली आपण ग्रोथची, तर आपण ओपन मध्ये जे करतो त्याच्या डबल त्याची वाढ आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. माझ्या मित्रानंच केलेलं आहे, एक ओपन मध्ये केलं. त्यांनी एकाच दिवशी, म्हणजे त्यांनी लावलं आणि मी लावलं, एकाच दिवशी लागवड झाली. त्यांचे म्हणजे 1-1 फुटाची वेल आहेत, माझी म्हणजे 1.5-1.5 फुटाची वेल पडली. म्हणजे दोन्हीचा फरक आहे. म्हणजे 1.5-3 फुटाचं झालं, म्हणजे तो दुप्पटचाच फरक पडते. बरं, आता मला एक सांगा की जसं तुम्ही खरबूजमध्ये आपल्याला जास्त लागते क्रॉप कव्हर, म्हणजे प्रमाण त्याचं जास्त लागते, तर 1 एकराचा साधारण खर्च किती येतो क्रॉप कव्हरचा? 1 एकराचा साधारण खर्च हा 15,000 रुपये एकरी, म्हणजे क्रॉप कव्हरचा येतो. जेवढा मल्चिंगचा पेपर लागते आपल्याला तेवढाच, 4 रोल, 1600 मीटर आपल्याला क्रॉप कव्हर पण तेवढीच लागते. पण क्रॉप कव्हरचे रेट मल्चिंगच्या रेटपेक्षा जास्त आहेत. हां, जसा 1000 मीटरचा रोल जर घेतला तर तुम्ही मार्केटमध्ये 6000 रुपयाचं येते. बरोबर. हां, तर असे म्हणजे 4 रोल लागतील तुम्हाला. 24,000 रुपये खर्च तुमचा प्रति एकरी येऊ शकतो. प्रति एकरी आपला जवळपास 15,000 रुपये खर्च आहे. मल्चिंगपेक्षा आपलं क्रॉप कव्हर कमी लागते, कारण मल्चिंग हे आपण धुऱ्यापर्यंत नेतो आणि इथं गॅप पडतात थोडासा. म्हणजे क्रॉप कव्हरचा जो येतो खर्च हा एकरी 15,000 रुपयापर्यंत आहे. मला आता एक सांगा की क्रॉप कव्हर तुम्ही रिपीट वापरू शकता ना? क्रॉप कव्हर 3 वर्ष, माझं आता हे जो 4थं वर्ष आहे, या 4थ्या वर्षी मी तो म्हणजे आदल्या वर्षीचाच पेपर
आताही पण टाकलेला आहे. म्हणजे जेनके प्रकारे आपल्याला एकरी तो 2 ते 3 हजार रुपये, त्याचा जर तो खर्च डिवाइड केला तर 3 हजारापर्यंत प्रतिवर्षी डिवाइड केला प्रतिवर्ष. हा, आणि मला असं वाटतं की तुमचे जे 1 महिन्यातले स्प्रे किंवा हा जो खर्च जर धरला तर आपल्याला 1 महिन्यात आपण मिनिमम एकरी 5,000 रुपयाचं तर औषध वाचवतोच त्याच्यातून. एकरी 1,000 रुपयाचा खर्च आरामात. कोणतंही साधारण जरी म्हणजे हलक्यात हलकं जरी पेस्टिसाइड आणि फंगिसाइड घेतलं तरी 1,000 रुपये एकरी खर्च आहेच. आणि आपण खरबूजमध्ये दर चौथ्या दिवशी स्प्रे घ्यास लागते प्रत्येक स्प्रे. आता जर 30 दिवसात आपण जर याचं डिवाइड केलं तर 7 स्प्रे होतात. 7 चूक 28 म्हणजे 7 स्प्रे. म्हणजे इथं आपण 7,000 रुपयाची बचत करून राहिलो. त्या बचतीपेक्षा त्याच्यावर आपण जर केमिकल मारून नाही राहिलो, ते सगळ्यात मोठं बेनिफिट आहे की तुम्ही लोकांना एक प्रकारे चांगलं जे बिनऔषधीचं किंवा बिनविषारी खाद्य तुम्ही लोकांना देताय, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट आपला पण त्याच्यात फायदा आहे. आता हे जसं तुम्ही पपईमध्येही वापरलं आणि खरबूजमध्येही वापरलं, तर या दोन्ही पिकामध्ये तुम्हाला एकदम फार असे बदल दिसले का? पपईच्या उत्पन्नात सुद्धा वाढ होते काय? कारण पपईचं फक्त आपण काय ते पपईसाठी आपल्याला फक्त झाड महत्वाचं आहे. बरोबर, सुरुवातीचं प्रोटेक्शन 1 महिन्याचं जे प्रोटेक्शन आहे ते आपल्याला खूप म्हणजे महत्वाचं आहे. कारण तिथं मर येऊ शकते, तिथं सस्य कट करू शकतात, तिथं सकिंग कट करू शकते. आता मला सांगा की पपईमध्ये जर समजा मर झाला किंवा हे ज्या इतर गोष्टी झाल्या तर याच्यामुळे किती टक्के खाडे तुमचे पपईमध्ये पडू शकतात? म्हणजे तुमचा एक हे काढता येईल, आपल्याला रेशो काढता येईल की एका एकरात समजा 2%, 3% किती नुकसान हे जनरली होत होतं, किंवा सनस्ट्रोक जो आहे त्याच्यामुळे किती नुकसान होत होतं, किती झाडं तुमचे असं वाटते की हे बाहेरच्या झाडाला जास्त परिणाम होते, असं काही असते काय? मी ओपन बेडवर हे 20 एकरचं प्लॅन्ट म्हणजे 20 एकरात क्षेत्र होतं, तिथं पूर्ण 20 एकर पपई लावली होती. आणि सनबर्निंगचा इतका प्रॉब्लेम झाला होता, 20 म्हणजे 18,500 प्लांट होतं तिथं. 18,500 बाद झालं होतं, कम्प्लीट बाद झालं होतं. कारण त्यावेळेस आपल्या इथं टेम्परेचर 47 पर्यंत गेलं होतं. बरोबर. तर ते एकदम नाजूक रोप नाजूक आणि तिथं काय होते, एकदम एक तर सेंटनेट मधून आलेलं रोप असते. इथं आल्यानंतर आपण 1-2 दिवस जर समजा हार्डिंग केलं त्याचं, तरी पण इथं जे आमचा सातपुड्याचा भाग आहे आणि उष्ण वारे दिवसा पण वाहतात आणि रात्री पण वाहतात, त्याच्यानं आम्हाला खूप मोठा फटका बसला होता. तेव्हापासूनच हाच विचार केला की नाही, आपण प्रोटेक्शन म्हणून काहीतरी, एक तर ढेंच्या होऊ शकते, तागा होऊ शकते, पण ह्याच्यापेक्षा हे थोडंसं फास्ट आणि सहज आहे. बरोबर. म्हणजे ते करायला काही अडचण येत नाही. आणि तुम्ही त्यातल्या ते टेक्निक घेतलं की त्याला लोखंडी सळ्या किंवा प्लास्टिकच्या न लावता साधी कांबट लावली तर ते काढणंही सोपं आणि ते पण आपण यूज करू शकतो. कांबट सळत नाही, ते रियूज होते, पूर्ण सेटच तो रियूज होते पूर्ण. आता गेल्या 3-4 वर्षापासून आम्ही तो रियूजच करून राहिलो. आणि मग हे कुठून बोलावली मग तुम्ही हे क्रॉप कव्हर? आम्ही म्हणजे आपलं दैवत ॲग्रो म्हणून आहे रावेरचं, ते तसं तर गुजरातमधून बोलावतात पूर्ण. बरोबर. त्यांच्या आता ते व्यवसाय आहेत त्या लोकांचे, तिथून ते गाडी इथं आपल्या रावेरला येते, रावेरवरून आपण परचेस केले. बरोबर. अनंताभाऊ, अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत की ज्याने शेतकरी वाचू शकतो अशा पद्धतीनं? आज जरी आपल्याला दिसणारा खर्च क्रॉप कव्हरचं कॅल्क्युलेशन केलं हा खूप जास्त होते. म्हणजे जसं आता मल्चिंगच तर टाकायला काही लोक तयार होत नाही, पण आमचं पूर्ण मल्चिंगवर आहे. मल्चिंगचा विशेष, आम्ही जेवढंही क्षेत्र आहे, जवळपास 90 एकर क्षेत्र आहे ना, पूर्ण 90 एकर, त्याच्यात पपई असो, केळी असो, संत्रा असो, इव्हन टरबूज, खरबूज, पूर्ण मल्चिंग शिवाय करत नाही. संत्र्याला पण मल्चिंग केलं. त्याच्यात काय फायदे आहेत संत्र्याच्या? आता आमचं जवळपास माझं संत्रा पण आहे 20 एकर. संत्रामध्ये आम्ही जे म्हणजे बेड पद्धतीवर संत्रा केलेला आहे. 3 फुटाचं बेड काढून त्याच्यावर लागवड केली होती आणि त्याच्यावर आपण मल्चिंग घेतलं. मल्चिंग मध्ये घेऊन आपण त्या म्हणजे पिकात पीक म्हणतो ना आपण, की आंतरपीक म्हणतो, दुसरं पीक. म्हणजे आम्ही असा एक प्रयोग केला होता, संत्रा पण लावला, त्याच्यात पपई पण लावली आणि त्याच्यात टरबूज पण लावलं एकाही वेळी तिन्ही. म्हणजे आपलं टरबूजचं जे पीक आहे हे कमी दिवसाचं, म्हणजे 60 दिवसाचं. म्हणजे आपण ज्या दिवशी आपल्याला 1 महिन्याची पपई झाली त्याच्यानंतर आपण टरबूज लावून द्यायचं. 2 महिन्यात 3 महिन्यात पपईची हाईट फार 2 ना 3 फूट होते. 3 फुटाच्या याच्यात आपले म्हणजे जे आपल्याला जे पाणी द्यायची गरज होती, म्हणजे तिथं पाण्याची बचत होते, खताची बचत होते, आणि पिकात पिकं म्हणजे आपलं मेन पीक संत्रा, सेकंड आलं पपई, आणि थर्ड आलं टरबूज शॉर्ट टर्म मध्ये असल्याच्या 60 दिवसात निघून जाते. त्याच्यानंतर 1 वर्षात पपई म्हणजे निघून जाते आणि जो बेनिफिट भेटते तो आपल्या संत्र्याला भेटून राहिला. बरोबर. तर दुसरी गोष्ट, जे आपलं आता जे लोक तणनाशक, आता माझंच जर झालं तर मी सांगतो, आम्ही इतकं तणनाशक वापरत होतो, पण ते कसं आहे, म्हणजे सचिन भाऊ सारखे मित्र भेटले, अजून चांगले दोस्त भेटतात, जे
तज्ज्ञ मंडळी राहते, त्यांच्याशी सोबत चर्चा केल्यानंतर कुठं बाहेर गेलो त्यांच्यासोबत डिस्कस करायचं की आम्हाला असे खर्च वाढून राहिले, हे वाढून राहिलं. त्यांनी पण सांगितलं की जितकं शक्य होईल तितकं म्हणजे तणनाशक कमी करा, कमी वापरा. आता सार्वत्रिक लेबर प्रॉब्लेम आहेच, जिथं गरज आहे तिथं करावंच लागते. पण येनकेन प्रकारे हे जर आपण मल्चिंग केलं तर इथं आपली म्हणजे शेवटपर्यंत स्टार्टपासून तर एंडपर्यंत आता आमचं जवळपास 2 वर्षाचं पीक आहे पपईचं, अजूनही मल्चिंग आहे. आता म्हणजे या मार्चपर्यंत म्हणजे जूनमध्ये लागवड केलेली तर मार्चपर्यंत दुसऱ्या मार्चपर्यंत चालते. 2 मार्चपर्यंत आपलं ते मल्चिंग चांगलं होतं. कायम आहे. मग 2 वर्षाचं जर तणनाशकचा यूज केलं, समजा तणनाशक म्हणा किंवा मजुरीचे निंद्याचा जर खर्च, याची खूप बचत झाली आमची. बरोबर. अनिल भाऊ, तुम्ही जी शेती करताय ती खूप चांगल्या पद्धतीची शेती करताय आणि शेतकऱ्याच्या दृष्टीनं जे तुम्ही माहिती सांगताय ते खूप महत्त्वपूर्ण आहे. तुमच्यासोबत असं वाटतं की बोलतच राहावं, परंतु आपल्याला वेळेच्याही मर्यादा आहेत. तेव्हा आपण पुन्हा एखाद्या वेळेस या विषयावर आणखी जे आधुनिक पद्धतीनं तुम्ही वेगवेगळे प्रयोग करता त्याच्याविषयी विशेष आपण बोललं पाहिजे, तर आपण पुन्हा नक्कीच बोलू. परंतु आज जे तुम्ही आम्हाला क्रॉप कव्हरचे जे फायदे सांगितले पिकांसाठी, त्यामध्ये पपई असेल, टरबूज असेल, खरबूज असेल आणि तुमचे जे सगळे विविध प्रकारचे प्रयोग आहेत ते खरंच आमच्या शेतकऱ्यांसाठी अनुकरणीय आहेत. आणि नक्कीच आपला जी मुलाखत आज आपण दिली ती ऐकून आमचे शेतकरी या पद्धतीनं आधुनिक पद्धतीनं शेती करण्याचा प्रयोग करतील अशी आपण आशा करूया. आपण आमच्या या स्टुडिओमध्ये आलात, आम्हाला ही मुलाखत दिली, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे आणि शेतकरी श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आताच आपण पपई पिकात क्रॉप कव्हरचा वापर याविषयी अनिल भिकाजी इंगळे, राहणार चितलवाडी, तालुका तेल्हारा यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. भगरीमध्ये आहे प्रथिनांचे प्रमाण सर्वात मस्त, शरीर राहते आपले तंदुरुस्त. नाचणीमध्ये आहे सर्वात जास्त कॅल्शियम, राहील हाडे मजबूत तर काय करेल यम. पौष्टिक तृणधान्य आहे पोषक घटकांची तिजोरी, शरीरात येणार नाही कोणत्या घटकाची कमजोरी. कार्यक्रमात आता ऐकूया भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडनं प्राप्त उद्याच्या हवामानाचा अंदाज. कमाल तापमान 28.6 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे, तर किमान तापमान 23.7 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 86%, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 67% राहण्याचा अंदाज आहे. वाऱ्याचा वेग 14 किलोमीटर प्रति तास राहण्याचा अंदाज आहे. आकाशाची स्थिती ढगाळ राहण्याचा अंदाज आहे आणि पाऊस 4.2 मिलीमीटर येण्याचा अंदाज आहे. आता जाणून घेऊया कृषी सल्ला. उभ्या पिकामधून होणारे अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढून टाकावे. खरीप पिकामध्ये मूलस्थानी जलसंधारणासाठी आणि शेतीतील अतिरिक्त पाणी काढून टाकण्यासाठी सध्याच्या पावसानंतर शेवटच्या डवरणीच्या वेळीस प्रत्येकी 3 उडीनंतर डवरणाच्या दात्याला दोरी बांधून सरी काढावी. सर्व पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे आणि कीड व्यवस्थापनासाठी वेळोवेळी सर्वतोपरी उपाय योजावेत. पिकावर फवारणीचे नियोजन करताना पावसाचा अंदाज आणि स्थानिक हवामान परिस्थितीचा विचार घ्यावा. सध्या परिस्थितीत फवारणी टाळावी. आता सोयाबीनबद्दल विशेष सल्ला जाणून घेऊया. उभ्या पिकामधून होणारे अतिरिक्त पाणी साचले असल्यास ते काढून टाकावे. सोयाबीन पिकात मूलस्थानी जलसंधारणासाठी सध्याच्या पावसानंतर शेवटच्या डवरणीच्या वेळेस प्रत्येकी 3 ओळीनंतर डवऱ्याच्या दात्याला दोरी बांधून सरी पाडावी. कीड सर्वेक्षणासाठी शेतात कामगंध सापळे लावावेत. ज्या भागात खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून येतो तेथे खोडमाशीच्या प्रादुर्भावाचे निरीक्षण करण्यासाठी प्रति एकरी 4 ते 5 या प्रमाणात पिवळा चिकट सापळा लावावा. आताच आपण भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडनं प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज ऐकलात. कार्यक्रमात ऐकूया निवेदन आणि निवेदन आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाविषयी. शेतकरी बंधू भगिनींनो, किसानों या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या बुधवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमच्या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे
कपाशी पिकावरील बोंडअळीचे व्यवस्थापन आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर चारुदत्त ठिपशे, विषय विशेषज्ञ, कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र अकोला. तेव्हा जरूर फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत फोन करावेत. त्याकरता आमचा फोन नंबर असा आहे 0724 245 64 61. या कार्यक्रमाचे प्रसारण आपण बुधवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. आता ऐकूया कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडनं प्राप्त आजचे शेतमालाचे बाजारभाव. हे बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत. ज्वारी लोकल 1800 रुपये ते 2055 रुपये, आवक 89 क्विंटल. गहू लोकल 2540 रुपये ते 2750 रुपये, आवक 125 क्विंटल. उडीद 5900 रुपये ते 5900 रुपयेच, आवक 30 क्विंटल. मूग 6500 रुपये ते 7100 रुपये, आवक 11 क्विंटल. तूर 5800 रुपये ते 6850 रुपये, आवक 1076 क्विंटल. हरभरा 5100 रुपये ते 6040 रुपये, आवक 360 क्विंटल. तीळ 8100 रुपये ते 9400 रुपये, आवक 49 क्विंटल. सोयाबीन 4625 रुपये, आवक 1226 क्विंटल. शेतकरी बंधूंनो, आताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडनं प्राप्त आजच्या शेतमालाचे बाजारभाव ऐकलेत. हे बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे होते. अन्नधान्य म्हणून घ्याल तृणधान्याची रास, मिळेल आरोग्याची हमी हमखास. शेत तिथे पौष्टिक तृणधान्याची शेती, राही आरोग्याची चाबी हाती. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. आओ भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. खरं 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. बंधूंनो, याबरोबरच आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुद्धा वेळ संपली आहे. तेव्हा प्रकाश नावकारला द्या रजा. नमस्कार. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. किसानवाणी 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 किसानवाणी, हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी, सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. आताच आपण आकाशवाणीच्या अकोला केंद्रावरून शेतकरी बांधवांसाठीचा किसानवाणी कार्यक्रम ऐकलात.